नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भानुदास आपलं सर्वांचं कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटमध्ये स्वागत करतो. तर आज नेहमीप्रमाणे आपण द हिंदू आणि लोकसत्ता या वर्तमानपत्रांचं परीक्षेसाठी उपयुक्त विश्लेषण असं करणार आहोत. ठीक आहे, तर महत्त्वाच्या बातम्यांना आपण सुरुवात करूयात. 8 फेब्रुवारी आजचा पेपर आहे हा. तर याच्यामधली सर्वात महत्त्वाची जी न्यूज आहे ती आपल्याला, आता ही जी पॉलिटिकल न्यूज आहे त्यामुळे ही काय बघण्याची आवश्यकता नाही. प्राईम मिनिस्टरचं संसदेतलं भाषण कालचं, त्यांनी जे सध्या डिबेट चालू आहे नॉर्थ साऊथ, ठीक आहे, नॉर्थ साऊथ डिवाइड असणारा डिबेट, तर त्याच्यावर प्राईम मिनिस्टरनी कॉमेंट केलेली आहे. ठीक आहे. दुसरं एक महत्त्वाची न्यूज आहे ती म्हणजे कर्नाटका लीडर्स हिट आउट ॲट सेंटर ॲज द स्टेज प्रोटेस्ट इन दिल्ली. आपण काल बघितलं होतं की काल केरळचं एक आर्टिकल आपण बघितलं की कशा प्रकारे केरळवर रिस्ट्रिक्शन घातलेले आहेत आर्टिकल 293 वापर करून. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय करू शकतं तर केंद्र राज्यांना कर्ज घेण्यावर मर्यादा घालू शकतं. ठीक आहे. तर काल आपण केरळच्या संदर्भात या आर्टिकलच्या संदर्भात केरळची चर्चा केली होती. तर सध्या असे काही राज्य आहेत जे खास करून फिस्कल फेडरलिझमचा आग्रह धरत आहेत किंवा केंद्राच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतलेली आहे की राज्यांना राज्याच्या हिश्श्याचे पैसे मिळत नाहीत, कमी मिळत आहेत किंवा उशिरा मिळत आहेत, किंवा केंद्र थोडीफार मनमानी करते किंवा राज्यांशी वागताना दुजाभाव ठेवून वागतं. उत्तरेतले राज्य वेगळे, दक्षिणेतले राज्य वेगळे, किंवा आपल्या पक्षाचे राज्य सरकारे आणि दुसऱ्या पक्षांची, विरोधी पक्षांची राज्य सरकारे. केरळमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, तर त्यांचं म्हणणं आहे की आमच्याशी वागताना पण इथं काय दुजाभाव केलाय, स्टेप मदरली, सावत्र आईसारखी ट्रीटमेंट देते केंद्र सरकार आम्हाला आणि आमच्या हिश्श्याचे पैसे आम्हाला देत नाही. ठीक आहे. तर आपल्याला GS2 मध्ये फिस्कल फेडरलिझम याच्या संदर्भात याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. फेडरलिझम मध्ये आपण वेगवेगळ्या टर्म्स ऐकतो. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम सध्या चर्चेत आहे, कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम चर्चेत आहे. त्याच्यानंतर फिस्कल फेडरलिझम मध्ये काय की बाबा राज्य हे जेव्हा घटना निर्मिती करताना प्रभावी केंद्र जरी केलं असेल, ठीक आहे, तरी पण पैशाच्या बाबतीत पण राज्य स्वायत्त असायला पाहिजे होते असा आग्रह घटना निर्मिती करताना संविधान सभेत खास करून, आय थिंक मी जर रॉंग नसेल तर हृदयनाथ कुंजरू यांनी ही मागणी केली होती की राज्य खूप जास्त प्रमाणात केंद्रावर पैशाच्या बाबतीत डिपेंड राहू नये. ठीक आहे. आणि आपण बघितलं तर राज्य बऱ्यापैकी केंद्रावर डिपेंड आहेत पैशाच्या बाबतीत, आणि खास करून ती डिपेंडन्सी GST आल्यानंतर वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं पण आपण अधूनमधून न्यूज वाचत असतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले, अर्थमंत्री दिल्लीला गेले, तर ते जातात कशासाठी? प्रामुख्यानं GST मधला आमचा हिस्सा द्याकीवं असं म्हणायला ते जातात. तर बऱ्यापैकी हे सध्या चर्चेत आहे. वेस्ट बेंगालचं पण तेच चालू आहे. कलकत्त्यामध्ये पण 1-2 दिवसापूर्वी, ठीक आहे, TMC कडून आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर उत्तरेतले, फक्त दक्षिणेतलेच राज्य अशी भूमिका घेत आहेत का? नाही, उत्तरेमध्ये पंजाब पण आहे, उत्तराखंड पण आहे. ठीक आहे. यांचं पण, उत्तराखंड नाही सॉरी, हिमाचल प्रदेश. तर हे जरी रिलेटिव्हली छोटे राज्य असले तरी यांचं पण म्हणणं आहे. आणि साऊथच्या राज्यांमध्ये पूर्वीपासूनच एक भावना अशी असते की बाबा आम्ही जास्त टॅक्सच्या स्वरूपामध्ये केंद्राला कलेक्शन देतो आणि त्याचं रिटर्न भेटताना उत्तर प्रदेश, बिहार इत्यादी राज्यांना काय लोकसंख्येच्या ह्याच्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश यांना काय जास्त वाटा दिला जातो, अशी कुठेतरी सारखी तक्रार आपल्याला दक्षिणेच्या राज्यांकडून मिळते. दुसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे बिहार स्पीकर. आता ही बातमी तेवढी महत्त्वाची नाही, पॉलिटिकलच आहे, पण याच्या निमित्ताने आपण बेसिक बघून घेणार आहोत. बिहारचे जे स्पीकर आहेत, ठीक आहे, अवध बिहारी चौधरी यांनी रिझाईन करा म्हणून सांगितलं होतं त्यांना सत्ताधारी पक्षाकडून, JDU कडून. त्यांनी रिझाईन करायला नकार दिलाय. याचं कारण ते कोणत्या पक्षाचे? राष्ट्रीय जनता दलाचे आहेत. आणि सध्या बिहारमध्ये काय होणार आहे, काही दिवसामध्ये फ्लोअर टेस्ट होणार आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पण आपण बघतोय मागच्या 2 वर्ष झालं की सगळ्यात जास्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यानंतर जर कुठलं नेता किंवा कुठलं पद चर्चेत राहिलं असेल किंवा वादग्रस्त राहिलं असेल तर ते स्पीकरचं पद आहे. कारण स्पीकरच्या पदाला संसदीय लोकशाहीमध्ये, ठीक आहे, खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि स्पीकरकडून निपक्षपातीपणे
आणि तटस्थपणे वागण्याची अपेक्षा पण केली जाते, जी की आपल्याला बऱ्याच वेळा स्पीकरचं वागणं त्या प्रकारे आपल्याला दिसत नाही. ठीक आहे, तर इथं बिहार स्पीकरनी त्यांनी सांगितलंय की मी राजीनामा देणार नाही. मग होणार काय, फ्लोअर टेस्ट होईल. तर फ्लोअर टेस्टच्या दरम्यान काही होऊ शकतं, कारण स्पीकर हे एकदा सभागृहामध्ये सगळे आमदार आले आणि हाऊस सुरू झालं की त्या पूर्ण अधिवेशन बैठकीच्या काळात स्पीकर हे त्या सभागृहाचे सर्वाधिकारी असतात. म्हणजे त्यांना सस्पेंड करण्याचा, कोणाला 1 वर्ष सस्पेंड करतील, कोणाचं मत बाद ठरवतील, अनेक अधिकार त्यांचे आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे स्पीकरचं मत खूप महत्वाचं, पद खूप महत्वाचं ठरतं. आणि महाराष्ट्रामध्ये जे काय मागच्या 2 वर्षामध्ये झालं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जर पहिली चुकी झाली असेल असं मला वाटतं महाविकास आघाडीकडनं, तर नाना पटोले यांनी ज्यावेळेस राजीनामा दिला त्याच्यानंतर स्पीकरचं पोस्ट व्हॅकंट ठेवली. ही सगळ्यात मोठी चूक होती महाविकास आघाडीची. जर स्पीकरची पोस्ट व्हॅकंट राहिली नसती तर जेव्हा हे व्हीप जारी करण्यात आला होता शिवसेनेकडून नंतर राष्ट्रवादीकडून पण, तर तो व्हीप लगेच ऍक्टिव्ह होऊन स्पीकरने काय जे काही बंडखोर आमदार होते त्यांना अपात्र केलं असतं. पण स्पीकरचं पद नव्हतं आणि तिथं डेप्युटी स्पीकर होते. ठीक आहे, तर डेप्युटी स्पीकरच्याच पॉवर्सवर आणि ह्याच्यावर नंतर वकिलांनी सुप्रीम कोर्टामध्ये काय क्वेश्चन उभं केले होते. सो आपण बघू शकतो त्यासाठी स्पीकर पद महत्वाचं आहे. ठीक आहे, त्यांनी तटस्थ न्यूट्रल राहणं असं आपल्याला गरजेचं आहे असं वाटतं. तर इथं महत्वाचं बेसिक काय, मग राज्यघटनेमध्ये हे पदाची तरतूद कुठं आढळते, तर विधानसभेच्या स्पीकरची तरतूद आपल्याला कलम 178 मध्ये आढळते. त्याच्यामध्ये असं सांगितलंय, स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर हे 2 पद विधानसभेच्या सदस्यांमधून निवडणुकीद्वारे भरण्यात येतील अशी तरतूद कलम 178 मध्ये विधानसभेचे स्पीकर आणि डेप्युटी स्पीकरचे आपल्याला दिसते. 179 मध्ये आपल्याला त्यांचं रिमूव्हल आणि त्यांचं रेझिग्नेशन दिसतं. रिमूव्हल आणि रेझिग्नेशन, रिमूव्हल कसं केलं जातं, तर 14 दिवसांची नोटीस द्यावी लागते. 14 days नोटीस टू हुम, स्पीकरलाच द्यायची का, तर नाही, ती विधानसभेच्या सचिवांना, सेक्रेटरीला द्यावी लागते विधानसभेच्या. आणि मग 14 दिवसापूर्वी नोटीस, आम्ही यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार आहोत अशी, मग 14 दिवसाची नोटीस देऊन त्याच्यानंतर त्यांना अविश्वास प्रस्ताव आणला जातो आणि त्याच्यामध्ये प्रभावी बहुमताचा वापर केला जातो. कुठलं बहुमत, प्रभावी बहुमत. ठीक आहे, तर कलम 178 ज्याच्यामध्ये स्पीकर डेप्युटी स्पीकरची तरतूद आहे, कलम 179 ज्याच्यामध्ये रिमूव्हल आणि त्यांचं रेझिग्नेशन. ठीक आहे, रेझिग्नेशन, स्पीकर डेप्युटी स्पीकरला रिझाईन करतात आणि डेप्युटी स्पीकर स्पीकरला उद्देशून रिझाईन करतात. ठीक आहे, तो एकमेकांकडे रेझिग्नेशनची तरतूद आहे. लक्षात ठेवा, इथं राज्यपाल वगैरे आपल्याला असं वाटू शकतं पण तसं नाही. स्पीकर डेप्युटी स्पीकरच्या त्यांना उद्देशून रेझिग्नेशनचं पत्र लिहितात, डेप्युटी स्पीकर स्पीकरला उद्देशून रेझिग्नेशनचं पत्र लिहितात. ठीक आहे, तर हे बिहार असेंब्लीच्या निमित्तानं आपण हे बघितलं. याच्यानंतर कलम 178 मध्ये तरतूद, कलम 179 मध्ये रिमूव्हल रेझिग्नेशन. कलम 181 मध्ये काय सांगितलंय की ज्यावेळेस यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणलेला असेल स्पीकर किंवा डेप्युटी स्पीकरच्या विरोधात, त्यावेळेस ते स्वतः सभागृहाचे स्पीकर किंवा डेप्युटी स्पीकर म्हणून पीठासीन अधिकारी म्हणून राहता येणार नाही. म्हणजे तुमच्या विरोधात प्रस्ताव आणलाय पण तुम्ही स्पीकर किंवा डेप्युटी स्पीकर आहात म्हणून तुम्ही तेव्हाही खुर्चीवरच बसलेले आहात असं होणार नाही. कलम 181 मध्ये काय सांगितले की तेव्हा ते काय सामान्य सदस्यांसारखे असतील, त्यांना पीठासीन अधिकारी म्हणून तेव्हा काम पाहता येणार नाही. ती एक महत्वाची न्यूज आहे, आपण बघितली. दुसरं, शरद पवार फॅक्शन गेट्स अ लॉंगर नेम डे आफ्टर अजित रिटेन्ड एनसीपी क्लॉक सिम्बॉल. कालच आपण बघितलं होतं. ठीक आहे, तुम्हाला मी सांगितलं होतं महत्वाच्या गोष्टी त्यामध्ये लिहून घ्या. खास करून राज्यसेवा मुख्य परीक्षा GS2 च्या संदर्भाने आपल्याला हे विषय महत्वाचे आहेत. UPSC साठी पण GS2 मध्येच महत्वाचे आहेत विषय. ठीक आहे, काल आपण सांगितलेलं की 1968 ची जी इलेक्शन ऑर्डर आहे त्या इलेक्शन ऑर्डर अंतर्गत क्वासी ज्युडिशियल अर्धन्यायिक संस्था म्हणून इलेक्शन कमिशन काम पाहतं. 2 गटांमध्ये जे वाद असतील एकाच पक्षातल्या, त्यांचे वाद खास करून कशाविषयी असतात की मूळ किंवा खरा पक्ष कोणता. जसं आपण शिवसेनेच्या बाबतीत बघितलं, खरी शिवसेना कोणती, या नात्याने त्या पक्षाच्या सिम्बॉलवर काय तिथं
दावा ठोकला जातो. तसंच राष्ट्रवादीच्या बाबतीत पण झालं. खरी राष्ट्रवादी कोणती आणि त्याचा रिझल्ट आलाय काल आपण बघितलं परवा, ठीक आहे, की अजितदादांना राष्ट्रवादीचं चिन्ह आणि राष्ट्रवादी नाव हे दोन्ही पण काय इलेक्शन कमिशननी प्रदान केलेलं आहे, ठीक आहे. सो आता शरद पवार साहेबांना त्यांना NCP शरदचंद्र पवार असं नाव असलेलं, आता हे फक्त फेब्रुवारी महिन्यापुरतच आहे, राज्यसभेचे इलेक्शन होईपर्यंतच आहे. चिन्ह त्यांना अलॉट केलेलं नाही, कारण राज्यसभा इलेक्शनमध्ये चिन्हांचा वापर केला जात नाही, ठीक आहे. सो फक्त NCP शरदचंद्र पवार असं त्यांचं नाव त्यांना आलं. ही एक बातमी महत्वाची, ठीक आहे. हा, आता हे भारत सरकारने काय ठरवलंय, इंडिया म्यानमार जी बॉर्डर आहे, ठीक आहे, इंडिया म्यानमार बॉर्डरच्या अनुषंगानं आपण 1643 किलोमीटर काय करणार आहोत, फेन्स करणार आहोत किंवा वॉल बांधणार आहोत किंवा कुंपण घालणार आहोत, असं काय तुम्हाला वाटतं ते समजा. मिक्स रिॲक्शन इन नॉर्थ ईस्ट टू सेंटर्स मूव्ह टू फेन्स इंडिया म्यानमार बॉर्डर, ठीक आहे. एक 1643 किलोमीटरच्या बॉर्डरवर आपण काय करणार आहे, म्यानमार आणि इंडिया इथं आपण फेन्स घालणार आहे, ठीक आहे. आता नकाशा एवढा भारी जमत नाही, पण मी इकडून काढतो कसं तरी. इकडं आपला नॉर्थ ईस्टचा रिजन आहे आणि असा म्यानमार आपल्याला पसरलेला दिसतो. वरती अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, ठीक आहे, इथपर्यंत. तर हा निर्णय गृह मंत्रालयाने घेतलेला आहे. त्याचं कारण काय, बेटर सर्वेलन्स अँड पेव पेट्रोल ट्रॅक हॅज इवोक्ड मिक्स्ड रिव्हॉल्युशन, ठीक आहे. आपल्याला बॉर्डरवर जे काय येणं जाणं होतं, ठीक आहे, कारण आता काय झालंय ना, आपण कालच बघितलं आहे, काल परवा, की म्यानमारच्या बॉर्डरवर खूप जास्त आता इन्सर्जन्सी वाढली, अस्थिरता खूप जास्त वाढली. तिथल्या ज्या ट्राईब्स आहेत त्या ट्राईब्स आपापसामध्ये संघर्ष चालू आहे, यादवी चालू आहे थोडक्यामध्ये, ठीक आहे. त्यामुळे त्याचा परिणाम भारतावर पण होतोय. आपण ह्याच्या आधी पण बघितलेलं होतं, जसं बांगलादेशमध्ये झालं 1971ला, पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा बांगलादेश, त्याचा परिणाम भारतावर झाला. निर्वासितांची संख्या वाढली, आजूबाजूची कायदा आणि सुव्यवस्था. तसंच इथं पण होऊ नये म्हणून काय त्याचं प्रतिबंधित करण्यासाठी ती गोष्ट आपण बॉर्डर बांधायचं ठरवलेलं आहे. आता वाईल चीफ मिनिस्टर कुणी स्वागत केलंय, अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर वेलकम द डिसिजन. अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मणिपूर. आता आसामचा तर काही संबंध नाहीये, पण आसाम मोठं राज्य, आसामची बॉर्डर मणिपूरला म्यानमारला काही लागत नाही, ठीक आहे. ह्यांनी वेलकम केलंय. मिझोराम अँड नागालँड काउंटर पार्ट्स आर अगेन्स्ट पुटिंग अप अ बार्ब्ड वायर, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मिझोराम आणि नागालँड ह्या दोन राज्यांनी काय त्याला ऑब्जेक्शन घेतलेलं आहे ऑफ द स्टेट. ओनली आसाम डज नॉट शेअर इट्स बॉर्डर. आताच बघितलं आपण, हे लक्षात ठेवा. पूर्व परीक्षेला थोडंसं आपल्याला आसामचं लोकेशन बघितलं की असं वाटतं ते तिथपर्यंत जात असेल म्यानमारच्या बॉर्डर पर्यंत, पण आसामची बॉर्डर म्यानमारला लागत नाही, ठीक आहे. मणिपूर, हा अजून एक इथं महत्वाचं, हे बॉर्डरच्या दृष्टीनं बघितलं आपण, त्याला धरूनच एक फ्री मुवमेंट रेजिम असते. इकडं म्यानमार आहे आणि इकडं भारत आहे, ठीक आहे. तर इथं फ्री रेजिम मुवमेंट अंतर्गत म्हणजे मुक्त हालचाल व्यवस्थेमध्ये काय आहे, तर भारताच्या नागरिकांना म्यानमारमध्ये आणि म्यानमारच्या नागरिकांना भारतामध्ये 16 किलोमीटर पर्यंत आतमध्ये, किती, 16 किलोमीटर पर्यंत, 16 किलोमीटर पर्यंत आतमध्ये ते येऊ शकतात, राहू शकतात, दळणवळण करू शकतात. साधारणपणे 1 वर्षासाठी प्रत्येक वर्षी असे पास दिले जातात, ज्याला FMR म्हणतात, ठीक आहे. तर ती व्यवस्था आता काय बंद करायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळं पण थोडेसे ऑब्जेक्शन नॉर्थ ईस्ट मधल्या काही राज्यांना, मणिपूरमध्ये जी सध्या चर्चेत आहे कुकी ट्राईब्स, आपण बघितलं असेल, मणिपूरमध्ये जे कुकी वर्सेस मैतेई चालू आहे संघर्ष, त्याच्यामधले जी कुकी ट्राईब्स आहे त्यांनी ह्या गोष्टीला ऑब्जेक्शन घेतलंय. कारण कुकी ट्राईब्स मोस्ट ऑफ द इथल्या हिल्स रिजन मध्ये राहतात, म्यानमारला लागून असणाऱ्या, आणि त्यांचे रिलेशन आहेत म्यानमारमध्ये, जाता येतात, ठीक आहे. सो त्यांच्यावर परिणाम होईल म्हणून कुकी ट्राईब्सनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. आता भारताचं काय म्हणणं आहे की ह्या FMRचा वापर कुणी केलेला आहे, तर तिथल्या म्यानमार मधल्या काही इन्सर्जंट ग्रुपने केलाय, आणि त्याचा परिणाम म्हणून काय आहे, मणिपूरमध्ये जे व्हायलन्स झाला तो व्हायलन्स जास्त अतितीव्र झाला होता, असं पण त्यांचं म्हणणं आहे, ठीक आहे. लक्षात ठेवा, हे जे खालचे राज्य आहेत
नागालँड, मणिपूर ह्यांनी काय केलेलं आहे, विरोध केलेला आहे ह्या व्यवस्थेला. बॉर्डरवर फेन्सिंग करण्याला पण विरोध केलाय, FMR बंद करण्याला पण विरोध केलाय. म्हणजे अप्पर राज्य आहेत, ठीक आहे, की आसाम आहे, अरुणाचल प्रदेश आहे, ह्यांनी काय केलेलं आहे, त्याला सपोर्ट केलेला आहे. हे एक महत्वाची बातमी आहे. याच्यामध्ये आपल्याला प्रिलिम्सच्या दृष्टीनं प्रश्न येतात. इंडिया म्यानमार, मग बॉर्डरिंग स्टेट कोणकोणते आहेत, वरती अरुणाचल प्रदेश आहे, नागालँड आहे, मणिपूर आहे, मिझोराम आहे. त्याच्यानंतर आसाम लक्षात ठेवा, आसाममध्ये आसामची बॉर्डर म्यानमारला लागून नाही. आपल्याला ते कन्फ्युजिंग मुद्दा आहे. किती किलोमीटर फेन्सिंग करणार आहे आपण, 1643 किलोमीटर फेन्सिंग करणार आहे. नंतर सध्या चर्चेत असलेले कुकी आणि मैतेई ट्राईब्स कुठं आहेत, तर मणिपूरमध्ये आहेत, हे आपल्याला माहित पाहिजे. छगन भुजबळ इंटरव्ह्यू हा नाही बघायचा, ठीक आहे. त्रिपुरा बोर्ड अलाउज कुकब्रीज इन रोमन स्क्रिप्ट इन एक्झामिनेशन, ठीक आहे. तर हे पण काही महत्वाचं नाहीये. पुढची महत्वाची न्यूज आहे ते म्हणजे फायनान्स मिनिस्टरचं स्टेटमेंट आहे, नो डिस्क्रिमिनेशन इन टॅक्स शेअरिंग. आपण बघितलं की बाबा केरळ असेल, वेस्ट बेंगाल असेल, किंवा मग केरळ, वेस्ट बेंगाल वरती पंजाब पण आहे, ठीक आहे, कर्नाटक आहे. कर्नाटकनं तर मोर्चा पण काढलाय दिल्लीमध्ये. तर ह्या राज्यांनी काय केलंय, सांगितलंय की बाबा आम्हाला सावत्र सारखी वागणूक दिली जाते, आमचे पैसे दिले जात नाहीत, ठीक आहे. त्याला उत्तर म्हणून खास करून कर्नाटकचे जे आरोप आहेत त्याला उत्तर म्हणून निर्मला सीतारामन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नो डिस्क्रिमिनेशन इन टॅक्स शेअरिंग विथ स्टेट्स. त्यांनी सांगितलं की आम्ही कोणत्याही राज्याशी टॅक्स शेअर करताना कसल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन करत नाही, ठीक आहे. त्यांनी त्यांच्यावरचे आरोप फेटाळून लावलेत. आता ही बातमी बघण्याचं कारण काय याचं, तर आपल्याला फिस्कल फेडरलिझमच्या दृष्टीनं सध्या खूप चर्चेत आहे हे मुद्दे. काल पण आपण चर्चा केली की राज्याचे 3-4 मुद्दे आहेत. एक तर त्यांना जे नेट वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार जे टॅक्सचं शेअरिंग होत जातं ते कसं नेट टॅक्स कलेक्शन मधलं शेअरिंग होतं. आपण बघितलं की नेट टॅक्स कलेक्शन पेक्षा ग्रॉस टॅक्स कलेक्शनचं शेअरिंग राज्यांना असं वाटतं की असलं पाहिजे. कारण ग्रॉस टॅक्स मध्ये काय आहे, सेस आणि सरचार्ज हे इन्क्लूड होतात. ह्याचा वाटा राज्यांना काहीच मिळत नाही. आणि सध्या आपण बघितलं की सेस आणि सरचार्ज मधनं मिळणारे जे पैसे ते अडीचपट झाले आहेत, पण त्यांचा राज्यांना काही राज्याशी शेअर करताना हे लक्षात घेतलं जात नाही. तर टॅक्स कलेक्शन मधनं, ग्रॉस टॅक्स कलेक्शन मधनं हे दोन सेस सरचार्ज वजा केलं जातं, टॅक्स कलेक्शनसाठी लागणारा खर्च वजा केला जातो आणि यूटीचे पैसे वजा केले जातात. त्यातनं जे उरतात त्याला नेट टॅक्स कलेक्शन म्हणतात. आणि त्या नेट टॅक्स कलेक्शनच्या 41% राज्यांना हिस्सा दिला जातो. त्याच्यामध्ये पण मग यूपी 1 नंबरला आणि बाकीचे सगळे कमी. तर मग राज्यांची ही एक डिमांड आहे. दुसरं त्याच्यानंतर मुद्दा असतो तो म्हणजे जीएसटीचा जो परतावा द्यावा लागतो. IGST मधलं केंद्र सरकार प्रत्येक राज्यांना त्यांचा परतावा देतं, ते पण लवकर मिळत नाही. ममता बॅनर्जीनं तर त्याच्यासाठी दिल्लीला आल्या होत्या मागच्या वर्षी, दिल्लीमध्ये आंदोलन केलं, आणि यावर्षी दिल्लीमध्ये आंदोलन नको कलकत्त्याला आंदोलन केलंय त्यांनी, ठीक आहे. तो हे आपल्याला सध्या वाढताना बघतोय आपण, खास करून अपोजिशन राज्य जे आहेत त्यांच्याकडून ही मागणी येताना दिसते. आता इथं काय म्हणलं बघा, द सेंटर हॅज इनफॅक्ट डन मोर दॅन व्हॉट फायनान्स कमिशन आस्क्ड टू डू इट. 15व्या वित्त आयोगाने आम्हाला जेवढं सांगितलं होतं त्याच्यापेक्षा जास्त पैसे आम्ही देत आहोत, असं त्यांनी सांगितलेलं आहे कर्नाटकच्या संदर्भात उत्तर देताना. त्यांनी सांगितले कर्नाटकला जेवढे पैसे दिलेत त्यातले 81,470 करोड हे काय आहे, 1996 पासून दिलेत आणि ते अनयुटिलाइज आहेत, म्हणजे त्यांचा वापर अजूनही कर्नाटकने केलेला नाही, असं त्यांनी उत्तर दिले. जे त्यांच्यावर केंद्र सरकारवर जे आरोप व्हायलेत की आमच्याशी सावत्र वागणूक दिली जाते आणि आमचे पैसे दिले जात नाहीये, ठीक आहे. तर ते एक महत्वाचं आहे. केरळची पण तशीच प्रकारची न्यूज आहे बघा. आता हे चाइल्ड पोर्नोग्राफीवर आर्टिकल आलंय, डाउनलोडिंग चाइल्ड पोर्नोग्राफी इज अन ऑफेन्स. यस, इट इज अन ऑफेन्स, ठीक आहे. हे आपल्याला माहिती आहे. IT ऍक्ट जो आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षेला IT ऍक्ट आहे, दरवर्षी 1-2 क्वेश्चन येतच असतात त्याच्यावर, ठीक आहे. यावर्षी पण एक आला होता. IT ऍक्ट 2000 अंतर्गत आर्टिकल 67B हे काय आहे, चाइल्ड पोर्नोग्राफीसाठी संबंधात आहे. आता हे कसं लक्षात ठेवलंय मी, कारण हे 66-67 मध्ये खूप सब आर्टिकल आहेत, कन्फ्युजिंग एरिया आहे थोडा. बी म्हणजे बालक
असं लक्षात ठेवलेलं आहे मी, ठीक आहे. 67B कशाशी निगडीत आहे? 67B म्हणजे बालक पोर्नोग्राफीशी निगडीत आहे, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये 5 उपकलम आहेत, आपल्याला काय ते एवढं लक्षात घ्यायचं नाही. त्यांनी त्याच्याबद्दल सांगितलं थोडं की बाबा हायकोर्टचे जजमेंट्स कसे बदलत राहिलेत, त्याच्यानंतर पोस्को ॲक्टमध्ये कशा वेगळ्या तरतुदी आहेत, त्याच्यानंतर IPC मध्ये कशा वेगळ्या तरतुदी, असं थोडक्यामध्ये त्यांची एकंदरीत चर्चा आहे. तर ते आपल्याला सध्या एवढं डिटेलमध्ये जाण्याची आवश्यकता नाही एका कायद्यावर, ठीक आहे. एकच फक्त लक्षात ठेवा ते म्हणजे त्याची जी शिक्षा आहे ती 5 वर्ष. याच्या अंतर्गत काय काय, एक फक्त सांगतो, याच्या अंतर्गत काय काय गुन्हा आहे. पहिलं, पब्लिशिंग मटेरियल, चाइल्ड पॉर्नोग्राफी सारखं मटेरियल पब्लिश करणं हा गुन्हा आहे. त्याच्यानंतर काय, डाउनलोडिंग हा गुन्हा आहे. त्याच्यानंतर कल्टिवेटिंग, एंटायसिंग, इंड्युसिंग चिल्ड्रन टू ऑनलाईन सेक्शुअल रिलेशनशिप हा गुन्हा आहे. त्याच्यानंतर टॉक्स अबाउट फॅसिलिटेटिंग अब्यूज ऑफ चिल्ड्रन ऑनलाईन, ठीक आहे, तो पण गुन्हा आहे. आणि 5वं काय, रेकॉर्डिंग अब्यूज ऑफ चिल्ड्रन ऑनलाईन, हे पण गुन्हा. अशा प्रकारचे 5 गुन्हे. जर तुम्हाला 5 गुन्हे आहेत त्याच्यामध्ये, हे फक्त लक्षात ठेवा. आणि प्रश्न विचारला जाऊ शकतो तो मोस्ट ऑफ दी शिक्षेवर विचारतात. पहिल्या गुन्ह्याला 5 वर्ष आणि 10 लाख किंवा दोन्ही हा आहे. आणि दुसऱ्या गुन्ह्याला सेकंड टाइम गुन्हा केल्यानंतर 7 वर्ष 10 लाख किंवा दोन्ही दंड, 10 लाख रुपये दंड, अशा त्याची काय शिक्षा आहे. आता रोड मॅप फॉर फिस्कल कन्सोलिडेशन, ठीक आहे. तर हे आपण कालच चर्चा केलेली आहे की बाबा राज्यांचे, आता हे एक थोडासा प्रिलिम्सच्या दृष्टीने लक्षात ठेवा फक्त. विद्युथलाई चिरुथैगल काच्ची या नावाची एक पार्टी आहे, VCK. कुठे ही पार्टी? तामिळनाडूमध्ये. आणि ती रिसेंटली इंडिया ब्लॉकमध्ये ॲड झालेली आहे. तामिळनाडूमध्ये, महाराष्ट्रामध्ये जसे दलित पॅन्थर मुवमेंट होती तशी तामिळनाडूमध्ये पण दलित पॅन्थर मुवमेंट होती. त्याच्यापासून ही आलेली आहे ही पार्टी, त्याच्यातनंच पुढं आलेली आहे, ठीक आहे. तर ह्या पार्टीचं वैशिष्ट्य काय आहे तर त्यांनी इथं सांगितलंय बाबा, बघा की VCK इज द ओनली दलित पार्टी इन द कंट्री टू नॉट कॉम्प्रोमाइज विथ द BJP, ठीक आहे. VCK ही एकमेव दलित पार्टी आहे जिनं संपूर्ण भारतामध्ये BJPशी कसल्या प्रकारचं कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे, असं त्यांनी सांगितलंय, ठीक आहे. आता हे बघा, ओव्हर 2000 FCRA लायसन्स कॅन्सल्ड मोस्ट फ्रॉम तामिळनाडू, ठीक आहे. जेव्हा NGO वेगवेगळं काम करत असतात तेव्हा बऱ्याच वेळा NGO काय, हे बघा आता GS3 ला पण क्वेश्चन विचारला होता. आणि GS3च्या क्वेश्चन मध्ये ते एक तिसरं वाक्य होतं त्याच्यामध्ये की नाही, आय थिंक चौथं जे काय वाक्य असेल, शेवटचं वाक्य होतं की NGO फॉरेन फंडिंगद्वारे असुरक्षित गटांसाठी काम करतात. तर त्याच्यामध्ये त्यांनी ते चूक दिलेलं आयोगाने पहिल्या आन्सर कीनं. बऱ्याच मुलांनी त्याला ऑब्जेक्शन टाकले, ठीक आहे. तर त्याचं जे रेग्युलेशन करणारा कायदा आहे FCRA, त्याचे रूल 2011चे रूल आहेत बघा, त्याच्या अंतर्गत पूर्ण रेग्युलेशन केलं जातं. आणि याच्यामध्ये मुद्दा हा आहे की सध्या काय आहे, खूप जास्त अशा ज्या NGO आहेत काम करणाऱ्या, त्यांचे लायसन्स खूप जास्त कॅन्सल केले जात आहेत, ठीक आहे. CBI कडनं इन्व्हेस्टिगेशन केलं जातंय. इन्व्हेस्टिगेशन मध्ये जर त्या हे आढळल्या, दोषी आढळल्या, तर FCRA अंतर्गत काय त्यांचं लायसन्स कॅन्सल होत आहे, ठीक आहे. सो हा एक मुद्दा चर्चेत आहे. आणि असं वाचल्यानंतर GS3 ला वगैरे थोडंसं स्कोर बूस्ट होऊ शकतो, ठीक आहे. तर याच्यामध्ये काय महत्त्वाचं नाही, फक्त कॅन्सल झालेले कुठले जास्त आहेत वगैरे असं दिलंय. फक्त आपल्यासाठी काय GS3 साठी महत्त्वाचं की बाबा FCRA जे आहे कायदा, तो फॉरेन फंडिंग जे NGO ला दिलं जातं त्याच्या संदर्भात आहे, ठीक आहे. आता टेक्स्ट अँड कॉन्टेक्स्ट याच्यावर मोस्ट ऑफ द आपण बघितलेलं आहे की IR किंवा एक विषय असतो जो समजावून सांगितलेला आहे, अ हिस्ट्री ऑफ द नदर्न आयर्लंड कॉन्फ्लिक्ट, ठीक आहे. आता नदर आयर्लंड हा काही आपण पूर्ण बघणार नाही. याचं कारण काय तर हा थोडंसं म्हणजे ऑफबीट टॉपिक आहे, वर्ल्ड हिस्ट्रीच्या संदर्भात आला तर आला, त्याच्यानंतर त्यापेक्षा जास्त काही ह्याला महत्त्व नाही. IR मध्ये येऊ शकतो, स्पेसिफिक असा नाही. फक्त लक्षात ठेवा 2-3 टर्म्स. एक तर
Northern Ireland is governed by power sharing agreement which believes that power should be shared equally between various sectarian groups in the state. In this case, between the pro-Irish unity faction called the Nationalist and Republican and the UK pro-UK faction, which are the. आता ह्याच्यामध्ये नदन आयर्लंडमध्ये काय पॉवर शेअरिंग अग्रीमेंट झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना समान पद्धतीनं पॉवर शेअर केलेली आहे. त्याच्यामध्ये कोणकोणते ग्रुप आहे? एक तर प्रो आयरिश युनिटी ग्रुप आहे ज्यांना रिपब्लिकन किंवा नॅशनलिस्ट म्हटलं जातं. दुसरा कुठला आहे? युनियनिस्ट ग्रुप आहे जे की युकेच्या बाजूला असतात. म्हणजे एक नॅशनलिस्ट तो कोणता? रिपब्लिकन ग्रुप आहे. आणि दुसरा आहे युनियनिस्ट. युनियनिस्ट म्हणजे युनियन करायचे. कोणाशी युनियन करायची? युकेशी. अशी भावना असणारा युनियनिस्ट म्हणजे तो युकेच्या बाजूने असणार आहे. आता ह्याच्यामध्ये खूप 30 वर्ष जवळपास काय यादवी युद्ध चाललं होतं. त्याला वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये किंवा इंटरनॅशनल रिलेशनमध्ये द ट्रबल्स म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. नदन आयर्लंडमध्ये काय 30 वर्ष यादवी चाललेली 1968 ते 98 त्याला द ट्रबल्स या नावाने ओळखतात. मग हा द ट्रबल 30 वर्ष 68 ते 98 चालला. एंड कधी झाला? 3500 लोक याच्यामध्ये मेले. 1998 ला गुड फ्रायडे अग्रीमेंट झालं तेव्हा हा एंड झालेला आहे. ठीक आहे. गुड फ्रायडे अग्रीमेंट त्या संदर्भात त्या अग्रीमेंट नंतर काय आहे नॉर्दर्न आयर्लंड मधला जो यादवी आहे सिव्हिल वॉर आहे ते संपलं. आता ह्याच्यामध्ये गुड फ्रायडे अग्रीमेंट मधली महत्वाची तरतूद काय आहे की बाबा जेव्हा तुम्हाला नॉर्दर्न आयर्लंडच्या लोकांना वाटेल की आपल्याला आयर्लंड बरोबर एकत्र यायचे रियुनिफिकेशन करायचे आयर्लंडशी. ठीक आहे. तर तेव्हा काय ते सार्वमताच्या आधारे रियुनिफिकेशन आयर्लंडशी करू शकतात. तर या संदर्भातली ही न्यूज आहे. आता हे काल आपण बघितलं युनिफॉर्म सिव्हिल कोड कलम 44 भारतीय राज्यघटनेच्या DPSP मध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे. उत्तराखंड हे पहिलं राज्य आहे स्वतंत्र भारतानंतरचं. स्वतंत्र भारतानंतरचं हे पहिलं राज्य आहे. ठीक आहे. ज्याच्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्यात आलाय. आता स्वतंत्र भारतानंतरचं का म्हणतो मी तर गोवा हे राज्य सध्या आहे जिथे ऑलरेडी काय युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्यात आलेला आहे. पण ते पोर्तुगीजांनी लागू केलेलं आहे आणि ते तशीच त्या कायद्यामध्ये ढवळाढवळ भारताने केलेली नाही आणि आजही गोव्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड समान नागरी कायदा लागू आहे. सध्या उत्तराखंडनी लावला. आपण कालच बघितलं होतं. याच्यासाठी समिती नेमलेली रंजना प्रकाश देसाई समिती होती. ठीक आहे. तर आज आपण बघूयात की त्याच्यामध्ये चर्चा थोडीशी काय करण्यात आली आहे. आता हे जे फैजल मुस्तफा आहेत ते कायद्याचे तज्ञ आहेत. त्यांनी त्याच्यामध्ये थोडीशी चर्चा केलेली आहे. त्यांनी थोडीशी किती कॉम्प्लेक्सिटी आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड लावण्यामध्ये किती कॉम्प्लेक्सिटी आहे ह्याची चर्चा केली की बाबा हिंदूसाठी मॅरेज ऍक्ट 55-56 ला तयार झाला. ठीक आहे. तर ते आहे तसे मुस्लिमांसाठी मुस्लिम पर्सनल लॉ आहे. पण त्याच्यामध्ये पण जर एखाद्या हिंदूंनी धर्म बदलला तर त्याच्या संबंधीच्या तरतुदी काय आहेत? मुस्लिम व्यक्तींनी धर्म बदलला तर त्याच्या संदर्भातल्या तरतुदी कशा वेगळ्या आहेत आणि त्याच्यामध्ये कॉन्ट्रडिक्शन कसं आहे सध्याच्या कायद्यांमध्ये. ठीक आहे. खूप गुंतागुंत आहे ते त्यांनी थोडंसं डिस्कस केलंय. त्याच्यानंतर त्यांनी अजून एक स्टँड काय घेतलाय की युनिटी मोर दॅन युनिफॉर्मिटी. आता बऱ्याच लोकांना UCCची समान नागरी कायद्याची चर्चा करताना काय वाटतं की बाबा ह्याच्यामध्ये युनिटीला महत्व दिलं पाहिजे युनिफॉर्मिटी पेक्षा. युनिफॉर्मिटी म्हणजे काय? एक जिन्सीपणा आणणं थोडक्यात असं म्हणू शकतो आपण. एक सारखेपणा आणणं. ठीक आहे. ह्याच्यापेक्षा त्यांचं म्हणणं आहे की युनिटीला एकतेला महत्व तुम्ही जास्त दिलं पाहिजे. आणि भारतीय कॉन्स्टिट्यूशनचं जे मोझेक मॉडेल आहे. ठीक आहे. 2013चा प्रिलिम्सचा क्वेश्चन बघायचा राज्यसेवेचा. त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारलेला आहे राज्य व्यवस्थेच्या प्रश्नांमध्ये 2013 का 14 नाही 14 आय थिंक 14 मध्ये क्वेश्चन विचारलाय प्रिलिम्सला की भारतीय राज्यघटना एक मोझेक मॉडेल आहे. मोझेक मॉडेल म्हणजे मोझेक फ्रेम म्हणजे काय? ही अशी एक चौकट आहे ज्याच्यामध्ये मल्टीकल्चरल डायव्हर्सिटी असलेले काय विविध पंथ धर्म भाषांचे लोक एकत्र आहेत आणि त्यांच्याविषयीच्या तरतुदी ते मोझेक मॉडेल थोडक्यामध्ये त्यांनी इथं चर्चा केलेली की आपण ते लक्षात घेऊन समान नागरी कायद्याच्या तरतुदी केल्या पाहिजेत ना की सरसकट समान नागरी कायदा आणला पाहिजे. ठीक आहे. समान नागरी त्यांची दुसरी भूमिका काय आहे
की समान नागरी कायद्याने त्याच गोष्टी दूर केल्या पाहिजेत किंवा त्याच गोष्टीवर घातला पाहिजे की ज्या गोष्टी काय ओनली दोज प्रॅक्टिसेस दॅट डू नॉट मीट द बेंचमार्क ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, की राज्यघटनेमध्ये जे दिलेले न्याय, स्वातंत्र्य, समता, अधिकार आहेत यांच्याशी विरुद्ध असणाऱ्या ज्या प्रथा, परंपरा आणि वाईट गोष्टी आहेत त्यांच्यावरच घातला पाहिजे, धार्मिक अधिकारांवर कुठलाही घालू नये अशी त्यांनी भूमिका याच्यामध्ये मांडलेली. ठीक आहे. नंतर त्यांनी इथं फ्रान्सचं उदाहरण दिलंय बघा, की आपण अनेक वेळा चर्चा करतो भारतामधलं जे सेक्युलर आहे ते सर्व धर्म समभाव आणि तुम्हाला तुमच्या धर्माचे आचरण करण्याचा अधिकार देणारा आहे पब्लिक प्लेसेसमध्ये सुद्धा. फ्रान्समधलं जे आहे तो खूपच म्हणजे जास्त स्ट्रिक्ट आहे. तिथं तुम्ही अनेक वेळा न्यूजमध्ये वाचत असता की शाळेमध्ये बुरका घालून यायला बंदी किंवा रस्त्यामध्ये, इव्हन रस्त्यावर पण बुरका घालून जायला फ्रान्समध्ये बंदी. एवढा एक्स्ट्रीम लेवलचा सेक्युलरपणा फ्रान्सने स्वीकारलेला आहे. तर त्याच्या म्हणजे तुमचा जो काही धर्म आहे तो तुमच्या चार भिंतीच्या आत घरातच असला पाहिजे. एकदा तुम्ही रस्त्यावर पडला की तुम्ही फक्त काय एकदम सेक्युलर नागरिक म्हणून वावरलं पाहिजे, असं फ्रेंच मॉडेल आहे. ठीक आहे. तर ते मॉडेल पेक्षा आपण काय अकोमोडेट करणारं आणि सहनशील असणारं वेगवेगळ्या वांशिक, धार्मिक, भाषिक गटांशी इंटिग्रेट होणारं मॉडेल स्वीकारलंय असं ते सांगतात. तर पुढच्या पेजवर पण ही उत्तराखंडची असेंब्लीची न्यूज आहे बघा, युनिफॉर्म सिव्हिल कोड पास केल्याची. आपण आता तीच चर्चा करत होतो. तर उत्तराखंडने जे समान नागरी कायदा पास केलेला आहे त्यातला सगळ्यात वादग्रस्त किंवा सध्या चर्चेला जाणारं कलम आहे ते म्हणजे कलम 381. आता काय आहे उत्तराखंड समान नागरी कायद्याचं कलम 381? तर त्याच्यामध्ये लिव्ह इन रिलेशन्स ज्या आहेत, लिव्ह इन रिलेशन्स संबंधीच्या तरतुदी केलेल्या आहेत. त्यांनी असं सांगितलंय की जेव्हा तुम्ही लिव्ह इन रिलेशन मध्ये याल त्यानंतर तुम्ही एका महिन्याच्या आत काय करायचं, तिथले जे लोकल अथॉरिटी आहे त्यांच्यापाशी दोघांनी मिळून संयुक्त एक डिक्लरेशन द्यायचं. जसं लग्नाचं रजिस्ट्रेशन केलं जातं थोडक्यामध्ये तसं डिक्लरेशन द्यायचं. त्याच्यानंतर जेव्हा तुमची लिव्ह इन रिलेशनशिप एंड होईल, ब्रेकअप होईल, ठीक आहे, तर त्यावेळेस पण ब्रेकअप झाल्यानंतर दुःखात इकडं तिकडं वाहवत न जाता पहिलं काम काय करायचं, दोघांनी मिळून एकत्र यायचं आणि जाऊन तिथं काय पुन्हा रिलेशन आम्ही टर्मिनेट केलंय अशा प्रकारे सांगायचं. ठीक आहे. सो हे इंटरेस्टिंग या ठिकाणी त्यांनी आर्टिकल टाकलंय कलम 381 हे आर्टिकल. हे बघा आपण. हा, त्याच्यामध्ये चेक काय करणार ते की बाबा हे जे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत आहेत तर हे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये सपिंड विवाह तर नाही ना, त्यांना राहण्याचा अधिकार तर आहे ना, सेम सेक्स मॅरेज तर नाही ना, अशा प्रकारे ते थोडक्यात चौकशी करणार. 30 दिवसाचा टाइम पिरियड आहे. ठीक आहे. आता याच्या संदर्भात सुप्रीम कोर्ट ह्याच्या आधी काय म्हटलेलं आहे का हे आपल्याला बघितलं पाहिजे. तर सुप्रीम कोर्ट सुप्रिया वर्सेस युनियन ऑफ इंडिया केस आहे, त्याला सेम सेक्स मॅरेज केस पण म्हणतात. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने असा स्टँड घेतला होता की हे जे इंटिमेट रिलेशन आहेत त्या रिलेशनमध्ये डोकावून बघण्याचे राज्याचे अधिकार नाहीत, राज्याने ते केलं नाही पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. काय म्हटलेलं सुप्रीम कोर्ट, स्टेट शुड नॉट इंटरफेअर विथ द फ्रीडम ऑफ कन्सेंटिंग अडल्ट. ठीक आहे, अडल्ट असतील तर त्यांना फ्रीडम आहे इंटिमेट रिलेशन ठेवण्याचं आणि राज्याची काही जबाबदारी नाही आहे की त्यांनी त्याच्यामध्ये डोकावून बघितलं पाहिजे. त्यांनी त्याचाच पुढचं काय सांगतायत ते की भारतीय राज्यघटनेचं कलम 19 मध्ये जे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय ना त्याच्यामध्येच ही गोष्ट येते, ते म्हणजे तुमचे ते अभिव्यक्ती म्हणजे फक्त पेन कागद घेऊन लिहिणं, चित्र काढणं, पिक्चर बनवणं, हीच बोलणं एवढीच अभिव्यक्ती नाही, तर त्याच्यामध्ये एक्सप्रेशन लाईक दॅट ऑफ सेक्शुअल आयडेंटिटी, चॉईस ऑफ पार्टनर अँड द एक्सप्रेशन ऑफ सेक्शुअल डिझायर टू अ कन्सेंटिंग पार्टी ह्या अभिव्यक्ती पण त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. थोडक्यामध्ये काय थोडंसं ब्रॉड ऍस्पेक्ट, ब्रॉडर सेन्समध्ये त्यांनी त्याची व्याख्या केलेली आहे. फ्रीडम टू चूज, सुप्रीम कोर्टने पुन्हा असं सांगितलं त्याच्यामध्ये की लिव्ह इन रिलेशनशिप आर नॉट प्रोहिबिटेड इन लॉ. सुप्रीम कोर्टने काय यस खुशबू वर्सेस कन्हैयामल ही जी केस आहे त्याच्यामध्ये सांगितलं की बाबा लिव्ह इन रिलेशनशिप हे कायद्यामध्ये कुठे प्रतिबंधित केलेल्या नाहीत. आणि इथं त्यांनी असं सांगितलं की राज्यघटनेच्या कलम 21 ज्या आहे राईट टू लाईफ अँड लिबर्टी, ठीक आहे, याच्या अंतर्गत ते येतात.
त्यानंतर 2005चा जे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आहे, कौटुंबिक हिंसाचार कायदा, ते त्या कायद्यामध्ये पण लिव्ह इन रिलेशनशिपला थोडक्यात मान्यता दिली आहे, कारण लिव्ह इन रिलेशनशिप हे फॅमिली रिलेशनच आहेत आणि त्याच्या अंतर्गत हिंसाचार झाला तरी तो 2005च्या कायद्याअंतर्गत येतो असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ थोडक्यात त्याला एक मान्यता दिल्यासारखंच आहे. ठीक आहे. सो हे एक चर्चेला असणार आहे मुद्दा पुढचे काही दिवस, लिव्ह इन रिलेशनशिप उत्तराखंडने जी काय भूमिका घेतली त्या संदर्भात. ठीक आहे. आता या आपण मगाशी चर्चा केली बघा की जी 1643 किलोमीटरची बॉर्डर म्हणण्यापेक्षा सीमा कुंपण जे घालणार आहोत म्यानमारच्या आणि भारताच्या सीमेवर. ठीक आहे. तर त्याच्या संदर्भात आपण मगाशी बघितलं होतं की मणिपूरमध्ये जे कुकी आणि मैतेई ट्राईब्स या दोन्ही ट्राईब्स मध्ये जे संघर्ष चालू आहे मागच्या 1 वर्षापासून. ठीक आहे. तर त्या संघर्षाच्या संदर्भातच काय होम मिनिस्ट्रीच्या ऑफिशियलला कुकी झो ह्या ट्राईबचे लोक भेटायला गेले होते. त्यांनी काय 3 इश्यू रेज केले त्यांचे. एक, स्क्रॅपिंग ऑफ FMR. ठीक आहे. फ्री मुवमेंट रेजिम, ही जी मुक्त हालचाल व्यवस्था आहे, 16 किलोमीटर सीमेच्या पलीकडे जाऊन राहू शकता, 1 वर्षासाठीचा पास असतो तो. ठीक आहे. तर ती स्क्रॅप करायचं ठरवलं आहे. त्याच्यानंतर कांगला फोर्ट इन्सिडेंट. आता हा कांगला फोर्ट इन्सिडेंट म्हणजे एवढा भयानक गोष्ट आहे ती, भारत सरकारने खरं तर त्याच्याकडे लक्ष देऊन, ती किती भयंकर गोष्ट आहे तुम्ही लक्षात ठेवा इथं, की आरामबाई तेंगोल या नावाची एक रॅडिकल ग्रुप आहे, सशस्त्र संघटना आहे मैतेईंची. त्यांनी काय केलं तर मणिपूर मधले जे मैतेई आमदार आहेत त्या सगळ्या आमदारांना एका किल्ल्यावर बोलवलं आणि त्याच्याकडनं शपथ वधवून घेतली. म्हणजे सशस्त्र गटाने थोडक्यात आमदारांना बोलावून त्यांच्याकडनं शपथ वधवून घेतली की मणिपूरच्या मैतेई लोकांचं आणि आपल्या जातीचं तुम्ही संरक्षण, ट्राईब्सचं तुम्ही संरक्षण कराल. तर हे खूप भयंकर प्रकार आहे, पण ह्याच्याकडे लक्ष गेलेलं दिसत नाही. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे पॉवर आउटरेजेस इन हिल डिस्ट्रिक्ट. ठीक आहे. जे डोंगरी भाग आहे टेकड्यांचा, त्या एरियामधले काय पॉवर संबंधीचे मुद्दे, असे 3 मुद्दे घेऊन कुकीजो ट्राईब जी आहे मणिपूर मधली ती, फक्त इथं ट्राईब लक्षात ठेवा, प्रिलिम्सच्या दृष्टीने प्रश्न काय होतो, कुकीजो ट्राईबचा होतो. त्याच्यानंतर FMR काय आहे हे आपल्याला प्रिलिम्सला असे क्वेश्चन विचारू शकतात. पुढं, विल रिमेन विथ NDA नीतीश आफ्टर मीटिंग PM. ठीक आहे. अब इसके बाद किसी को धोखा नहीं दूंगा असं म्हणालेत. कांट ट्रीट SC ॲज होमोजिनियस ग्रुप, ऑब्झर्व CJI लेड बेंच. ठीक आहे. शेड्यूल कास्ट, ह्याच्या आधी जेव्हा 2004-05 ला एकदा सुप्रीम कोर्टने जजमेंट दिलं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की शेड्यूल कास्ट मध्ये ज्या वेगवेगळ्या जाती आहेत ते सगळे एक जिन्सी आहेत, त्यांच्यामध्ये काय फरक नाही. आपण रोजच्या जीवनामध्ये बघत असतो की शेड्यूल कास्ट मधल्या पण वेगवेगळ्या जाती असतील, इव्हन महाराष्ट्रातल्या पण, त्याच्यामध्ये पण थोडंसं स्तरीकरण झालेलं दिसतं. कोण जास्त ऍडव्हान्स झालंय आणि कोण कमी, अजूनही मागास आहे, अजूनही त्याच्यामध्ये अति मागास, असं आपल्याला वर्गीकरण थोडंसं बघायला मिळतं. ते आजपर्यंत मान्य केलं नव्हतं सुप्रीम कोर्टने थोडक्यात, पण आता पहिल्यांदा असं सांगितलंय की SC शेड्यूल कास्ट ही एक जिन्सी नसून त्याच्यामध्ये पण काही ऍडव्हान्स जाती आहेत, काही मिडलला असतील, काही अति मागास आहेत. बिहारमध्ये ते आपल्याला अति मागास, अति पिछडा असं आपण ऐकत असतो ना, तर थोडक्यात त्याच्या संबंधितली ही न्यूज आहे. 7 जजेसचं बेंच होतं DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली. ठीक आहे. त्यांनी ही भूमिका घेतली आहे की शेड्यूल कास्ट कॅनॉट बी ट्रीटेड ॲज अ होमोजिनियस ग्रुप फॉर ग्रँटिंग रिझर्वेशन ॲज सेम वे मे हॅव ॲडव्हान्स इन सोसायटी. हां, त्याच्यामध्ये काय आहे की शेड्यूल कास्टमध्ये सगळ्यांना सेम रिझर्वेशनचा मुद्दा होता येतं. तामिळनाडूनं काय केलं, पर्टिक्युलर काही जातींना, जसं बिहारमध्ये अति पिछडा म्हणून त्यांचं एक स्पेशल वेगळं रिझर्वेशन इंट्रोड्यूस केलंय, तसं तामिळनाडूचं पण चाललं होतं. मग त्याला कोर्टामध्ये चॅलेंज झालंय. यावेळेस काय सुप्रीम कोर्टाने सांगितलं मग की ते बरोबर आहे, कारण SC हा काय घटक आहे, जो प्रवर्ग आहे तो पूर्ण होमोजिनियस एक जिन्सी नाहीये, त्याच्यामध्ये पण काही ॲडव्हान्स, काही कमी, अति मागास असे आपल्याला घटक दिसतात असं त्यांनी सांगितलंय. भारत सरकारने ह्याला काय रिझर्वेशन पॉलिसीला विरोध केलेला नाही, पण फक्त ते जे क्लासिफिकेशन होतं त्या संदर्भातला हा मुद्दा आहे. कोर्ट सेड दॅट द डायव्हर्स ग्रुप्स क्लबेड टुगेदर इन द प्रेसिडेन्शियल लिस्ट
आर्टिकल 341. आता इथं समजा आपल्याला आर्टिकल महत्वाचं आहे की आर्टिकल 341 मध्ये एससी संबंधाची लिस्ट आहे, जी प्रेसिडेन्शियल म्हणजे राष्ट्रपती काय करतात, एससी मध्ये समावेशाची घोषणा करतात, म्हणजे त्या लिस्ट मध्ये नाव टाकतात कलम 341 अंतर्गत, आणि मग त्याला संसद काय करते, मान्यता देते. संसदेला फक्त लिस्ट अपडेट करण्याचा अधिकार आहे, लिस्ट डिलीट करण्याचा अधिकार नाही. हे एससीच्या बाबतीत आहे. तर तसंच एसटीच्या बाबतीत आहे कलम 342. इथं एसटीची जी यादी आहे त्याच्यामध्ये कोणाचा भरणा करायचा वगैरे इत्यादी नावं राष्ट्रपती टाकू शकतात, त्याला संसद मान्यता देते. ते कलम 342 मध्ये तरतूद आहे, आणि इकडं एससीची कलम 341 मध्ये तरतूद आहे. ठीक आहे. तर कोर्टाचं म्हणणं असं आहे की आपण फक्त ते 341 अंतर्गत क्लब केल्यात विविध जाती, याचा अर्थ सगळ्या शेड्यूल कास्टच्या सेम लेवलला आहेत का समाजामध्ये प्रगतीच्या दृष्टीने विचार करता, तर असं नाहीये. काही सामाजिक आर्थिक अजूनही खूप, शैक्षणिक अजूनही खूप जास्त अतिमागास आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. हा मी जे सुरुवातीला सांगितलं ते 2004चा मुद्दा. 2004 मध्ये व्ही चिन्नैया केस झाली होती. त्या केसमध्ये 20 वर्षापूर्वी 2004ला व्ही चिन्नैया केस, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने अशी भूमिका घेतली होती की एससी हा जो प्रवर्ग आहे तो एकजिन्सी होमोजिनियस प्रवर्ग आहे. पण आता 2024ला सुप्रीम कोर्टने वेगळी भूमिका घेतली, आणि एससी हा एकजिन्सी प्रवर्ग नाही, त्याच्यामध्ये जातीनुसार मागासले पण कमी जास्त आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता हे मुद्दा कशामुळे आला होता, तर तामिळनाडूनी काय केलंय, तामिळनाडूची जी स्पेशल रिझर्वेशन ऑर्डर आहे 2009ची, त्याच्या अंतर्गत विकेस्ट ऑफ द विकेस्ट, विकेस्ट ऑफ द वीक, म्हणजे कमजोरातील कमजोर, अशी एक नवीन प्रकार हे तयार केलं. त्या जातीचं नाव आहे इथं मला, हा ही कम्युनिटी अरुणथैयार. ठीक आहे. अरुणथैयार ही जी कम्युनिटी आहे ना, त्याला त्यांनी विकेस्ट ऑफ द वीक म्हणजे अति मागास असा दर्जा देण्याचं ठरवलंय, आणि त्याला चॅलेंज केलं होतं कुठंतरी सुप्रीम कोर्टमध्ये. त्यावेळेस हे सगळं पूर्ण जजमेंट आपल्याला आल्याचं दिसतंय. अरुणथैयार, अरुणथैयार असं नाव आहे. हिस्टॉरिकली ऑप्रेस क्लास विद इन तामिळनाडू टू गेट देम ऑन अ पार विथ शेड्यूल कास्ट, असं त्यांनी म्हणजे शेड्यूल कास्टमध्ये त्यांचा समावेश केलेला आहे, जे की आजपर्यंत नव्हते. पुढची न्यूज आहे सॅटेलाइट बेस्ड टोल कलेक्शन इन मे रोल आउट बिफोर एलएस पॉल्स. ठीक आहे. तर लोकसभा इलेक्शनच्या आधी आतापर्यंत जे टोल कलेक्शन केलं जायचे फास्टॅग मधनं, फास्टॅग स्टिकर तुम्ही बघितले असतील, त्याच्या अंतर्गत केले जायचे. तर आता फास्टॅग नाही, तर आता अजून वेगवान पद्धतीने केलं जाणार आहे, सॅटेलाइट मार्फत केलं जाणार असं दिसतंय आपल्याला इथं. ठीक आहे. तर हे काय करतील, सॅटेलाइट टोल कलेक्शन विल रिप्लेस फास्टॅग, म्हणजे फास्टॅग स्टिकर जे की इंट्रोड्यूस केले होते त्याला रिप्लेस करतील त्याच्या जागी. फास्टॅग काय आहे तर हे लक्षात ठेवा, क्वेश्चन GS4 ला प्रिलिम्सला येऊ शकतो. 2016 मध्ये फास्टॅग सिस्टीम इंट्रोड्यूस केली होती. ठीक आहे. टोल कलेक्शन प्रत्यक्ष कॅश न घेता वर्षाचं 6 महिन्याचं जे काय असेल ते तुम्ही फास्टॅग स्टिकर हे करायचं, पैसे भरायचे आणि वापरायचं. आणि मॅन्डेटरी कधी केलं होतं तर 2021च्या जानेवारीपासून. ठीक आहे. सुरुवात कधी केली 2016ला, मॅन्डेटरी 2021च्या जानेवारीपासून. जवळपास 98% जे हे व्हायचं कलेक्शन व्हायचं ते फास्टॅगच्या मार्फत व्हायचं, असं नितीन गडकरी साहेबांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर एवढंच त्याच्यामध्ये आहे, पुढं काही नाही. हा, इंटरनॅशनल न्यूज आता आपण बघूया. ठीक आहे. तर एवढं फक्त लक्षात ठेवा, हौती हा जो दहशतवाद्यांचा ग्रुप आहे तो कुठं आहे, येमेन मध्ये आहे. हौती दहशतवाद्यांचा ग्रुप कुठल्या देशामधनं ऑपरेट करतोय, हौती येमेन. ठीक आहे. त्यांनी सध्या धडाका लावलाय, ज्या मर्चंट नेव्ही शिप आहेत त्या शिपवर अटॅक करण्याचा धडाका चालू आहे. ठीक आहे. आता ही जी न्यूज आहे, नो इस्रायल टायज विदाउट इंडिपेंडंट पॅलेस्टाईन स्टेट सेज सौदी अरेबिया. सौदी अरेबिया आणि इतर अरब राष्ट्रांनी इस्रायलशी संबंध ठेवावेत
किंवा आता जो इस्रायल आणि पॅलेस्टाईन मधला संघर्ष चालू आहे हमासच्या अटॅक नंतर ऑक्टोबरमध्ये, ठीक आहे, तर तेव्हापासून जो संघर्ष चालू आहे त्याच्यामध्ये कुठेतरी युद्धविराम भेटावा आणि मध्यस्थी करावी म्हणून अमेरिका प्रयत्न करते. अमेरिकाने ह्याच्या आधीपासून प्रयत्न चालूच असतात त्यांचे. अमेरिकेचे प्रयत्न सगळे डबल स्टँडर्ड असतात, दुटप्पीपणा. एका बाजूला इस्रायलला शस्त्र पुरवायचे, पैसा पुरवायचा, आणि दुसऱ्या बाजूला ह्या शेखांची भेट घ्यायची आणि त्यांना म्हणायचं की जरा इस्रायलशी शांततेत घ्या, ठीक आहे. तर सौदी अरेबियानं क्लिअर कट नकार दिलाय की जोपर्यंत पॅलेस्टाईन स्टेट अस्तित्वात येत नाही 1967च्या एरियानुसार 1967च्या एरियानुसार पॅलेस्टाईन स्टेट अस्तित्वात आलं पाहिजे, आणि तेव्हाची जी बॉर्डर आहे त्याचं जे ईस्ट जेरुसलेम आहे हे त्याची राजधानी असली पाहिजे, असं क्लिअर कट काय आहे सौदी अरेबियाने सांगितलेलं आहे. सो अमेरिका जाऊन भेटले, चहापाणी केलं, पण त्याचं काय आउटकम आलेलं दिसत नाही. पण हे पण आहे की सौदी अरेबिया अरब राष्ट्रांमध्येच दोन गट पडलेत. ह्याच्या आधी अरब राष्ट्रांमध्ये असे कधी दोन गट आपल्याला पडल्याचं दिसलं नाही. 48 असेल, 67 असेल, किंवा 73चं युद्ध पण असेल, सगळे एकत्र येऊन तलवार घेऊन निघायचे तेव्हा, ठीक आहे. पण आता काय आहे, 2020ला एक अब्राम करार झाला. अब्राम करार, ह्या अब्राम करार काय होता, तर इस्रायल आणि अरब राष्ट्र यांनी त्यांचे संबंध व्यवस्थित व्हावेत याच्यासाठीचा करार अमेरिकेच्या मध्यस्थीने झाला. तो बहरीननं स्वीकारलाय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे युएईनं पण स्वीकारला आणि मोरोक्कोनं स्वीकारलाय. तर मोरोक्कोचं काय आहे याच्यामध्ये एवढं काही हे नाही, पण बहरीन आणि युएई या मिडल ईस्ट मधल्या दोन देशांनी तो स्वीकारलेला आहे, ठीक आहे. सौदी अरेबियानं मात्र हा करार स्वीकारलेला नाही, हे इथं महत्वाचं आहे, ठीक आहे. सो हे अजून हा मुद्दा चालूच आहे. तर हे बघितलं आपण काय, इस्रायलशी जोपर्यंत पॅलेस्टाईन राज्य अस्तित्वात येत नाही तोपर्यंत आम्ही त्यांचे नॉर्मल संबंध असणार नाहीत असं सौदीने सांगितलं, ठीक आहे. त्याच्यानंतर सौदीचं म्हणणं काय, 1967च्या आधी जसं पॅलेस्टाईनचा एरिया होता ईस्ट जेरुसलेम त्याची राजधानी असली पाहिजे, त्या एरियासहित त्या वसाहतीसहित पॅलेस्टाईन राज्य अस्तित्वात आलं पाहिजे. अरब राष्ट्रांमध्ये पण वेगळा ॲटिट्यूड आपल्याला दिसतो अब्राम करारानंतर. अब्राम करार काय, इस्रायल आणि अरब राष्ट्र, कोणते राष्ट्र, बहरीन, युएई, मोरोक्को ह्या राष्ट्रांमध्ये करार आहे इस्रायलशी नॉर्मल संबंध ठेवण्यासंबंधीचा, ठीक आहे. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मालदीव. तर आपण बघतोय मागचे काही दिवस झालं मालदीव खूप जास्त चर्चेत आहे. तर मालदीवला सध्या एक थोडस चपराक लावायचं काम केलंय मालदीव आपलं ह्याने, आयएमएफने काय केलं, मालदीवला सांगितलं की तुम्ही डिस्पाइट पोस्ट पॅन्डेमिक ग्रोथ मालदीव ॲट अ हाय रिस्क ऑफ डेब्ट डिस्ट्रेस, ठीक आहे. आयएमएफने सांगितलं की पोस्ट पॅन्डेमिक नंतर अनेक दिवस लोक घरी होते, त्यानंतर पॅन्डेमिक संपला, लोक सुट्ट्याला गेले, मालदीवची इकॉनॉमी रिवाईव्ह झाली, त्यामुळे मालदीवला थोडंसं सशक्त वाटू लागलं चीनच्या जीवावर आणि भारताला डोळे दाखवू लागला, ठीक आहे. पण इथं आयएमएफ काय सांगतंय की बाबा ही जी ग्रोथ झालेली आहे ही तात्पुरती ग्रोथ आहे, पण तुमचं जे परमनंट प्रॉब्लेम आहेत ते परमनंट प्रॉब्लेम विदाउट सिग्निफिकंट पॉलिसी चेंजेस द ओव्हरऑल फिस्कल डिफिसिट अँड पब्लिक डेप्ट आर प्रोजेक्टेड टू स्टे इलेवेट, ठीक आहे. जोपर्यंत तुम्ही धोरणात्मक निर्णय घेणार नाही तोपर्यंत धोरणात्मक निर्णय घेऊन भरीव कामगिरी इकॉनॉमीने केल्याशिवाय तुमचे जे फिस्कल डेफिसिट आहे ते जास्तच राहणार आहे, अशा प्रकारची वॉर्निंग काय दिली आहे, आयएमएफनं दिली आहे. पुढचा मुद्दा ह्याच्यामध्ये चर्चेचा काय आहे, त्यांनी आता जी काय आयएमएफ कडनं प्रिलिमिनरी फंडिंग दिली जाते ती फंडिंग बद्दल त्यांनी काल स्टेटमेंट दिलं या मालदीवच्या, त्या संदर्भात हा चर्चेत आलाय मुद्दा. आता चायनीज एड, ठीक आहे. तर चायना हे जे गरीब गरीब म्हणण्यापेक्षा कमी उत्पन्न असणारे देश आहे आणि छोटे छोटे देश आहेत, खास करून अरबी समुद्र आणि हिंदी महासागरामधले, यांना खूप जास्त मोठ्या प्रमाणात लागले की पैसे देतं आणि एक डेट ट्रॅपमध्ये अडकवतात, कर्जाच्या विळख्यामध्ये अडकवते चीन, कर्ज विळखा. जसं आपण बघितलं मागच्या वर्षी श्रीलंकेचं झालं होतं. श्रीलंकेची इकॉनॉमी खास करून 3T वर असते त्यांची इकॉनॉमी, 3T. श्रीलंकेविषयी बोलतोय आपण, टेक्सटाईल, टी आणि टुरिझम. ते ऑर्गॅनिक शेतीच्या नादाला लागले आणि सगळ्या देशाचा ऑर्गॅनिक शेती करायला लागला. इकॉनॉमी कशी गडगडत लागली ते मागच्या वर्षी आपण
बघितलं. तसं इथं मालदीवच्या बाबतीत पण काय झालंय, चीननी फंडिंग दिलं. चीन खूप जास्त फंडिंग करतं आणि फंडिंग करताना चीनचं कंडिशनल फंडिंग असतं कर्ज देताना. मग आम्हाला हे फॅसिलिटी पोर्ट वापरू द्या, आम्हाला एअरपोर्ट वापरू द्या, नेव्हल बेस असू द्या, हे ते अशा अनेक मागण्या केल्या जातात. ठीक आहे. सो सध्या मात्र काय आहे, चीन आणि मालदीव त्यामुळे भारताच्या विरोधात पण कुठंतरी मालदीवचं सरकार सध्याचं जास्त कडक भूमिका घेताना आपल्याला दिसतं. तर इंटरनॅशनल रिलेशनच्या संदर्भात ती एक न्यूज होती. पुढे इंडिया चायना बायलॅटरल ट्रेड हिट न्यू फोर रेकॉर्ड इन 2023. लक्षात ठेवा, इंडिया चायना ट्रेड भारताचा सगळ्यात मोठा ट्रेडिंग पार्टनर 2023 आणि 22 मधले. आता हे राज्यसेवा मुख्य परीक्षेला यावर्षी पण एक्सपोर्ट इम्पोर्ट आणि ट्रेडिंग पार्टनर असे 3 क्वेश्चन राज्यसेवा मुख्य पेपरला GS4 ला होते. ठीक आहे, 3-4 क्वेश्चन होते असे. आता 2022 मध्ये बघा, 2022 मध्ये भारत आणि चीनचा व्यापार $135.98 बिलियन एवढा राहिलेला आहे. ठीक आहे. 2023 मध्ये काय $136.2 बिलियन एवढा राहिलेला आहे. म्हणजे 22 पेक्षा 23 मध्ये जास्त राहिलेला आहे. लक्षात ठेवा. तर आजच्या महत्वाच्या न्यूज होत्या द हिंदू मधल्या. ठीक आहे, पुन्हा आपण उद्या भेटूयात. मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही न्यूजपेपर वाचत नसाल तरी पण तुम्ही नोट डाऊन करत घेत असाल महत्त्वाच्या गोष्टी. आणि जर मी योग्य मार्ग सांगेल तो म्हणजे व्हिडिओ बघायचा, न्यूजपेपर ठेवायचा सोबत आणि दोन्ही गोष्टी बरोबरच करायच्या आणि तुमच्या नोट्स मेकिंग पण झाल्या पाहिजे, तरच याचा उपयोग आहे. नुसतं बघितलं तर जास्त उपयोग होणार नाही. नोट्स मेकिंग झाल्या पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद.